आणि 4च्या नंतर तिथं स्विमिंग टँक आहे, तिथं पण आपण मस्तपैकी मज्जा धुमाल मस्ती करणार आहे. लाईक शेअर सबस्क्राईब. हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण छान असणार आहात. तर आज सकाळच्या 7 वाजता आता सकाळच्या 7 वाजता निघालोय म्हणल्यावर आपण एकदम छान ठिकाणी आणि मजेदार ठिकाणी जाणार आहोत. मिनी तापोळ्याला जाणार आहोत. आणि आता तुम्ही पाहू शकता सातारा म्हणजे नक्की काय. सातारा म्हणजे पाहू शकता बाहेर खूप छान वातावरण झालंय आणि अशा वातावरणामध्ये आपली पूर्ण टीम घेऊन आपण निघालेलो आहोत तापोळा फिरायला. आपण अशा प्रकारे निघालेलो आहोत मस्तपैकी धुक्यात. सो गाईज, तुम्ही पाहू शकता की आपण ऑन द वे आहे आणि इतका छान असा रोड लागलेला आहे, दोन्ही बाजूने झाडे आहेत आणि असा प्रवास चालू आहे. तो चलो चलते. तुम्ही पाहू शकता अशा आम्ही प्रकारे निघालेलो आहोत आणि प्रवास करत आहोत, परंतु आम्हाला इथे कोणच दिसेना. पण आता एक गाडी आली आहे, पाहू शकता. त्या गाडीला आम्ही विचारणार आहे, बघू आपण रस्ता चुकलोय काय कळना. तापोळा इकडेच ना तर हा धन्यवाद. पाहू शकता आपला रस्ता योग्य आणि आपण अशा मार्गाने निघालेलो आहोत तापोळ्याला. पाहू शकता दोघे जण आपल्या बाय ड्रायव्हिंग करतायत आणि चालू आहे बघा. आणि निसर्गाच्या साथीने मजा करत निघालेलो आहोत. सो गाईज, तर आपण प्रवास करत करत तराफा म्हणजेच बोटीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मेन गोष्ट म्हणजे काय झाली की आम्ही इथे याच्या 2 मिनिटापूर्वी नुसतंच हे हल्लेलं. जर आज आम्ही वेळेवर लवकर पोहोचलो नसतो तर आम्हाला 2 तास थांबावं लागलं असतं, पाहू शकता. आणि मेन म्हणजे वेळ वाचला. आणि आता आपण पुढे जाऊन खूप 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 धमाल करायची. सो माझ्या लुकला इग्नोर करा, जरा गाडीत बसल्यामुळे तसं आहे. आणि आत्ता पाहू शकता असं वातावरण वगैरे खूप छान वाटतंय. आणि यार वाव, लय भारी वाटतंय. हे सगळं तुमच्यावर म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीवर शेअर करायचं चालू आहे. तुम्हाला हे दाखवताना मला सांगताना खूप आनंद होतोय, पाहू शकता. आणि आपली कार आणि ही आपले चिली पिल्ली. आणि पप्पा कुठे गेले समेत वरती वगैरे असतील. साक्षी भैया वेट हा. सो गाईज, तर आत्ताच आपण पोहोचलेलो आहोत तापोळ्यामध्ये. बोटिंगमधून प्रवास करत करत आपण इथपर्यंत आलो. तापोळ्यामध्ये आलेलो आहोत आणि आता आपण रेस्टॉरंट वगैरे काहीतरी बुक करू आणि जाऊ. सो हॅलो गाईज, आपण मगाशीच तापोळ्यामध्ये पोहोचलेलो होतो आणि आता आपण तापोळ्यामध्येच आहोत मेन म्हणजे. आणि मेन की आपण आत्ता किनारा या रेस्टॉरंटमध्ये आपण थांबणार आहोत. तुम्ही इथला व्ह्यू पाहू शकता, इतकं खतरनाक, इतकं भारी आहे ना. आणि बघा अशा आपल्या समोरच तलाव आहे वेगळं. खूपच छान होणार आहे इथलं आपलं राहणीमान म्हणा किंवा एन्जॉय म्हणा. आणि आपल्याकडं आता पूर्ण 2 दिवस असल्यामुळे आपण खूप धमाल एन्जॉय करायचे, खूप मजा करू, खूप प्रचंड मजा करू. तर गाईज अशा प्रकारे आपली रूम आहे. सो गाईज, आम्हाला जरा भूका लागलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही जण बसल्या बसल्या काय खाते बघा. हे दोघं बघा चटपटा काय पण उचलून आणलं असं चालू आहे. अशा प्रकारे निसर्गाचा आनंद घेत आम्ही सगळं तुटून पडलेलं आहोत. याला पाहू शकता खूप छान आहे जेवण वगैरे इथलं. हॅलो गाईज, अशा प्रकारे जेवण वगैरे होऊन आम्ही इथं निसर्गाचा आनंद घेत आहोत गाईज. तर आम्हाला इथले क्षण आठवले. इथे आहे ना ते शेमडी मठ आहे, जिथे आपण जाऊन आणि त्याचा व्लॉग आहे, तर नक्की जाऊन बघा. आम्ही तिथे सुद्धा इतकी मजा केली होती, खूप मजा केली होती की इथून तिथं 1 तास ते अर्धा तास बोटीमध्ये बसून एकदम धमाल डान्स वगैरे 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 सगळं काय. तर खूप मजा केली होती.
तो ब्लॉग सुद्धा खूप खतरनाक आहे, जाऊन बघू शकता तुम्ही. आणि आता हा ब्लॉग सुद्धा खूप धमाकेदार होणार आहे, कारण अजून आपल्याकडे खूप वेळ आहे, अजून खूप वेळ आहे. त्यामुळं आता थोड्याच मिनिटांनी म्हणजे 4 वाजता वगैरे आपल्याला 4 वाजता वगैरे स्विमिंग आहे किंवा मग आपण बोटिंग वगैरे करायची. आपल्याला या छान अशा सुंदर अशा निसर्गात हिरवं वातावरण आहे, मस्तपैकी थंडी वाजतीये. ह्याच्यापेक्षा वेगळं आयुष्य काय असू शकतं, तर हे असं जगता आलं पाहिजे. खूप मजेदार आयुष्य आहे आणि असंच फील लाईफ घेता आला पाहिजे. राईट भैया? बरोबर. काय अशा प्रकारे खूप छान व्ह्यू आहे. आणि ज्या आपण मगाशी बोटनं आलो ती बघा तिथं आहे ती वाली. अरे खूप छान व्ह्यू आहे. जेवण बिवण झालेलं आहे, खूप छान वाटतंय. हॅलो गाईज, तर आता आपण झालेलो आहे तयार. तर गाईज आता आपण अशा प्रकारे तयार वगैरे झालेलो आहोत, नीट रेटके सगळे उरकून वगैरे. आपण आता जाणार आहोत बोटिंग करायला म्हणा, बोटिंग स्विमिंग अशा छोट्या सगळ्या गोष्टी आपण करून फिरून वगैरे याचं आहे. बाहेरचं वातावरण सुद्धा खूप छान झालेलं आहे. आणि गाईज चला बोटिंग करूया. सो गाईज, तर आता आम्ही आलेलो खाली आणि आम्हाला कळलंय की पहिल्यांदा आपण बोटिंगमध्ये बसणार आहोत, त्यानंतर बोटिंग राईड होईल, त्यानंतर ना बॅडमिंटन गेम्स होतील किंवा मग डायरेक्ट स्विमिंग करणार आहोत. आणि हे असं वातावरण छोट्या आणि हा आपला ग्रुप दमादमानं हलत डुलत विचार करत इथपर्यंत येतो. सो गाईज, एवढ्या सुंदर टायमिंग मध्ये आम्ही निघालेलो आहोत बोटिंग करायला. पप्पा आणि साक्षी बोटिंग करत आहेत आणि अशा बोटिंगचा प्रवास चालू आहे निवांतपणे आणि छान वाटत आहे. खरंच खूप भारी वाटतंय, हो ना? हो, लय भारी वाटते आता पाण्यात मस्त पैकी. अशा प्रकारे बोटिंग मध्ये बसलेला आहे, खूप आनंद होतोय, मस्त वातावरण झालेलं आहे. चला तर जाऊया. तर पाऊस पडत आहे आणि त्याचबरोबर आमची बोटिंग जोमदार चालू आहे. इतकं छान वातावरण झालं. अरे वा. सो हॅलो गाईज, आपली बोटिंग झालेली आहे. आता एक सरप्राइझिंग गोष्ट म्हणजे पप्पा कायकिंग करणार आहेत. राईट पप्पा करणार आहेत, हो ना पप्पा? सो पप्पा कायकिंग करणार आहेत आणि आम्ही पूर्णपणे भिजलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. वेट. हां, अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे भिजलेलो आहोत. आणि आता कायकिंग झाल्यानंतर ना आपण स्विमिंग. ओके आईज, वातावरण बघा तुम्ही परत एकदा, कारण मागून इतकं छान वाटतंय, खूप छान वाटतंय गाईज. लाईक सबस्क्राईब. चालू आहे म्हणजे ते बोटिंगचं घालायचं चालू आहे. हे असे बोट आहे आणि हे निसर्ग आहे. सर डॅडी अशा प्रकारे बोटिंग चालू आहे. गाईज, अशा प्रकारे आम्ही रेडी वगैरे होऊन सगळेजण खाली आलतो आणि इथं अशी मजा करायची चालू या गार्डन मध्ये.
हॅलो गाईज, आपण अशा प्रकारे नाईटचं जेवण करत आहोत. आता सध्या डिनरला आलेलो आहोत आणि तुम्ही दिवसभर बघितलं असेल एक काहीतरी आपण मिस करतोय. ते आता काय मिस करतोय हे जेवण झाल्यानंतर बघायला तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असं जेवण आहे पाहू शकता. डे 2 फुल धमाल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आत्ता सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळचा नाश्त्याला आम्ही बसलेला आहोत. पोहे मस्त एक गरम गरम पोहे, उपीट ताणून द्यायची चालू आहे बघा. आणि इकडे सगळं निसर्ग तम्य वातावरणात आम्ही बसलेलो आहोत बघा. बाय गाईज. भैया खूप छान नाश्ता आहे, व्ह्यू पण खूप छान आहे, खायला पण मजा तर येते. गाईज, तर आता आपल्याला जायचं आहे महाबळेश्वर वगैरे फिरायचं आहे आणि आपण जाऊया. हे बघा पॅकिंग चालू आहे सगळी. खूप छान वाटतं, रात्रीचं खूप छान वाटतं. आम्ही रात्रीचं लावलेलं. गाईज चलो चलते हैं, हम निकलते हैं. भेटू आपण महाबळेश्वरमध्ये. बाय. हॅलो गाईज, आता आपण तापोळ्यातून निघून महाबळेश्वरला निघालेलो आणि पाहू शकता बाहेर धमाकेदार पाऊस पडत आहे. खूप छान वाटतंय. आता महाबळेश्वर फिरूया आणि बाजारपेठ वगैरे म्हणाय सगळं फिरू, जरा मजा करू. लेट्स गो. हॅलो गाईज, आम्ही महाबळेश्वरमध्ये इथे खाली उतरलेलो आहोत आणि बाहेर असा पाऊस पडतोय आणि आम्ही निवांतपैकी आहोत. जरा आपण मार्केट वगैरे इथलं फिरूया बघा. आपण जरा मार्केट वगैरे फिरूया मस्तपैकी. गो गाईज. प्रकारे खूप थंड थंड गारगार वातावरण आहे. या पावसाच्या वातावरणात इतके छान कंस दिले त्याबद्दल धन्यवाद. बाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, मस्त गार वातावरण आहे. छान वाटतं, एकदम छान. जे आहे ते शॉपिंग मॉल असं म्हणलं जातं इथं, म्हणजे शॉपिंगचा प्रकार असं. तर जर आपण फिरूया इथं. चलो गाईज, लेट्स गो यार. जर आपण शॉपिंग करूया. भारे भारे करायला होत मला घेत आहे का? बरं वाटतं माझ्या चलो देखते क्या क्या मिलता है, क्या क्या जरा घूम लेते हैं और देखते. चलो. हॅलो गाईज, तर अशा प्रकारे सगळ्यांची शॉपिंग झाली आहे. आम्ही पूर्ण मॉल फिरून दोन तास. हो हां, हे आणि हे. चला आपण बघू आता बिलिंगचा विषय सगळं बघूया. आणि भैयाला आणि पप्पांना पण घेतला. तर चलो चलते हे. अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलेली आहे. महाबळेश्वर. चला उतरूया आपण खाली. खूप सारी शॉपिंग वगैरे करून, खूप सारी मजा मस्ती 2 दिवस करून आपण आज जाणार आहे सातारला.
त्यापूर्वी एक डान्स तर खतरनाक पण तोच नो बाप रे. थांबा 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 तुम्हाला दाखवते, 1 मिनिट थांबा. तो हॅलो गायज, आता वाजले आहेत 5 आणि 5 वाजता आम्ही खास जेवायला आलेलो आहोत. बघू शकता निसर्ग शेजारीच. आणि आम्ही सुद्धा आता जसं सकाळगत आम्हाला पाहिजे त्यासाठी आम्ही सकाळगत हॉटेल हुडकलं मस्तपैकी. सो गाईज आत्ता पाहू शकता आम्ही हवे रोडवर आहोत आणि भैया ड्रायव्हिंग करत आहे आणि पप्पांचे दोन्ही हात त्याला नाही आहेत.